मी वैशाली. तर आज तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस म्हणजे आपला आज गणेश चतुर्थी आहे. तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळचं सगळं काही काम आटपायचं काम चालू आहे, पण प्रथमतः गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला. आणि जी आपण महानंदीची जी पिंड होती सासूबाईंनी आणलेली, ती खूप दिवसाची घरामध्ये होती. तर छोटी जी पिंड होती आपली देवघरामध्ये, तिचं म्हणजे प्रकारे त्याची पूर्ण अशी विधिवाईक अशी पूजा करून बेलाच्या झाडाखाली ठेवायची आहे. कारण खूप शुभ मानलं जातं बेलाच्या झाडाखाली. तिथे खूप छान पूजा होते. आम्ही नेहमी तिथे पूजा करत असतो. तर खूप जण आम्हाला बोलले की ही पिंड तुम्ही बेलाच्या झाडाखाली ठेवा, कारण अंगणामध्येच झाड आहे. झाडाच्या खाली ती पिंड ठेवायची आहे. आणि त्याच्याकरता ब्राह्मण दादा आलेले आहेत. तर सासऱ्यांच्या हातून मस्तपैकी तिथली अशी पूजा करणार आहोत आणि त्यानंतरच ठेवणार आहोत. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. यस्मरे पुण्डरीकाक्षसमयभ्यन्तरजी ध्रुवंजी श्रवणाचन्यो विश्वाय नमः स्वाहा नारायणाय स्वाहा माधवाय नमः स्वाहा सुरक्षादां गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः श्रीकृष्णाय नमः नारायणाय नमः ऋषिकेशाय नमः बोधाय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः ब्रह्मण्डाय नमः पुरुषोत्तम. चला, आज चतुर्थीच्या निमित्ताने दोन्हीही अभिषेक मस्त प्रकारे छान असे पार पडले. गणपती बाप्पाचाही अभिषेक झाला, त्याच्यानंतर महादेवांचा देखील अभिषेक झाला. ती पिंड जी होती, आम्ही त्याचा दरवेळेस घरामध्ये अभिषेक वगैरे करायचो, दर्शन वगैरे करायचो, त्याची जेवढी मानमानता होती तेवढी करायचो. पण बहुतेक जण आम्हाला बोलले की अशा प्रकारची पिंड काही देवघरात ठेवू नये. तर म्हटलं चला, दोन दोन पिंड घरामध्ये ठेवायच्या, दोन्हींची पण पूजा होतेच, पण एक बेलाच्या झाडाखाली ठेवूया. तर आज योगायोग मिळाला आणि चतुर्थीच्या दिवशी मस्तपैकी अभिषेक वगैरे करून बेलाच्या झाडाखाली पिंड ठेवून दिली. चहा पाणी वगैरे सगळं काय आता आटोपलेलं होतं. आम्हाला आता 10 वाजलेले होते. सासूबाई आता मळ्यात गेलेले आहे आणि बाकीचं काही घरातलं मी आवरून घेतलं. तोपर्यंत ताई कपडे वगैरे धुवत होती पाठीमागे. तर मस्तपैकी फरशा वगैरे सगळ्या काही पुसून घेतल्या. दिवसभराची कामं भरपूर असतात आणि एक आपल्याला जर उपवास जर असला घरामध्ये तर सगळं काही टापटीपच लागतं. देवपूजा वगैरे झाल्याच्यानंतर सगळं काही आटोपलं आणि त्यानंतर मग खिचडीची तयारी केली. उकडून ठेवलेले बटाटे होते सकाळचे थोडेसे उरलेले मुलांच्या टिफिनचे, तेच मग खिचडीमध्ये टाकायचा प्लॅन केला. कारण बटाटे म्हणजे आता खाऊन खाऊन तर इतका कंटाळा आला आहे. उपवास तर रोजच असतात. त्याच्यानंतर मटकी भिजवलेली तीसुद्धा अजून बांधायची बाकी राहिलेली होती. मी रात्री मटकी भिजत ठेवलेली होती, छान अशी मस्त भिजलेली होती. त्याच्यानंतर थंड पाण्याने चांगली धुवून घेतली. म्हणजे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मटकीला काही वास येत नाही, त्याच्यामुळे थोडीशी थंड पाण्याने मटकी धुवून घेतली आणि त्यानंतरच कपड्यामध्ये बांधून ठेवली. तर आता मस्त खिचडी करण्यासाठी घेतलेली आहे आणि हिरवी मिरची वगैरे टाकून छान प्रकारे मस्त खिचडी केली. आणि आज मूड झाला होता की खिचडीसोबत दही खायचं होतं. बरं झालं विघ्नेशनी गावातून दही आणून दिलं पटकन. तर मस्तपैकी दही खिचडी वगैरे खाल्ली ताईने आणि मी दोघींनी पण फराळाचं केलं. आणि त्यानंतर आता फराळाचं झाल्याच्या नंतर ना मला बाजारात पण जायचं होतं भाजीपाला आणण्यासाठी. मेथीची भाजी वगैरे आणायची होती, कारण संध्याकाळी नैवेद्य वगैरे करायचे म्हटलं तर मला मेथीची भाजीशिवाय मी नैवेद्य दाखवतच नाही. तर नसली तर काही विषय नाही, पण आता आहे बाजारामध्ये विकण्यासाठी, त्याच्यामुळं मग घेण्यासाठी जायचं होतं आणि दुसरं कामही भरपूर होते. त्याच्यामुळं मग म्हटलं चला सिन्नरलाही जाऊन येऊ आणि बाकीचा भाजीपाला वगैरे पण घेऊन येऊ. तर मस्तपैकी खिचडी वगैरे खाल्ल्याच्या नंतर आता म्हणजे चतुर्थी म्हटलं तर गोड वगैरे खातात संकष्टीच्या टायमिंगला, पण आम्ही इतर वेळी तिखटच खातो, फक्त अंगारकीला गोड वगैरे खातो. तर चतुर्थीचा उपवास बरोबर म्हणजे धरला जातो, चांगल्या प्रकारे असतो. जो कोणी चतुर्थीचा उपवास धरतो त्याच्यावरची विघ्न संकट टळतच चालतात. त्याच्यामुळे देवबाप्पा त्याच्या चला आता भाजीपाला घेऊन आलेली होती.
मेथीची कटाळे वांगे होते आणि कोथिंबीर, मेथीची भाजीची पुडी 20 रुपयाला मिळाली. आता उन्हाळा म्हटलं तर भाजीपाला महागच भेटणार. काय करणार, शेतकऱ्याला पण आता म्हणजे पिकवणं आता कठीणच झालेलं आहे आणि त्यांना भावही मिळत नाही. तर चल आता मस्तपैकी काकडी वगैरे आणली, 30 रुपयाची 1 किलो काकडी आणि मेथीची भाजी सगळं काय आता आणलं होतं. हिरव्या मिरच्यांना आता प्रचंड भाव आहे. हिरवी मिरची जर म्हटलं 50ची अर्धा किलो घेतलेली होती. कुटुंब मोठं असल्यामुळं भाजीपाला कमी काही आणता येत नाही, भरपूर लागतो आणि मुलांच्या टिफिनसाठी सकाळी लागतोच. तर आता केली होती स्वयंपाकाची तयारी चालू केलेली होती. 5 वाजून गेलेले होते. म्हटलं चला आता घरातलं आवरलेलं आहे तर स्वयंपाकही करून घेऊया. तर भांडी वगैरे ताईंनी घासून ठेवलेली होती. तोपर्यंत आता स्वयंपाकाची तयारी करते, कारण मेथीची भाजी पण निवडायची आहे. सगळीच तयारी बाकी, मोदक बनवायचे आहे. तर चला. तर आता ना मस्तपैकी मेथीची भाजी, आपली तुरीची डाळ फोडणीची, सफेद भात, पोळ्या वगैरे करून घेतलेल्या होत्या आणि नैवेद्य वगैरे बाप्पाचा भरून घेतलेला होता आणि थोडेसे मोदकही तळून घेतलेले होते. 21 मोदक केलेले होते. बाप्पाचा नैवेद्य भरायचं काम चालू होतं आणि आता आरती पण करायची होती. त्यानंतर मग उपवास सोडणार. तर आज 9 वाजेला चंद्र होता. तर बाप्पाचा नैवेद्य वगैरे भरून घेतला आणि साधे आपले तळणीचे मोदक केलेले होते नेहमीसारखेच. तर म्हटलं चला बाप्पाची आरती देखील करून घेऊया. नित्यनेमाने आपल्याला कोणतंही म्हणजे संकट वगैरे तर कधी काही आणत नाही, तर इथून पुढे आणून न देव म्हणून आपण बाप्पाची नेहमीच प्रार्थना करत असतो. तर तुम्ही देखील धरत असणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्या ताईंनी अजूनपर्यंत व्हिडिओ बघताय पण मग सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. रावा प्रकृतिसुधा करोनि यज्ञं सकलं तरस्मै नारायणाय समर्पयामि. केशवं